प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊ, कारण खरोखर तो चांगला आहे. आणि तुम्ही आज अगं सर्वजण यावेळेस त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आहोत, त्याचा गौरव करण्यासाठी. आणि म्हणून देवाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार आणि उपकार मानू, त्याच्या नावाची स्तुती करू, कारण तो चांगला आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद. आपण यावेळेस आपल्या पायावर उभं राहूया आणि प्रार्थना आपण आपले नेत्र बंद करू त्याची स्तुती करत असताना त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊ प्रियानो, कारण तो चांगला आहे. तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये उत्तम ते केल्याशिवाय राहत नाही. प्रेज लॉर्ड. जे लोक त्याला शरण जातात, जे लोक त्याला स्तुती आराधना करतात, जे लोक त्याची येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांना तो कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही. आणि म्हणून आज आम्ही आमचे नेत्र बंद करून पूर्णपणे विचार, जे काही तुमच्या मनामध्ये विचार असतील ते सगळं दूर ठेवून केवळ त्याचं मनोहर रूप पाहू. तो किती चांगला आहे. माझ्या जीवनामध्ये, माझ्या मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या दिवसांमध्ये त्याने मला कुठल्या प्रकारे अद्भुत अनुभव दिला. आपण त्याची स्तुती करू. आम्ही आमचं मुख उघडून त्याला धन्यवाद देऊ. खरोखर प्रभू, तुझ्या कृपेमुळं, दयेमुळं मी प्रत्येक वाईट गोष्टींपासून माझा बचाव झाला. प्रत्येक त्या सैतानाच्या युक्त्या कुयुक्त्यांपासून माझा बचाव झाला. आणि आज तुझ्या मंदिरामध्ये मला थँक्यू लॉर्ड. जग आणि जगाच्या सर्व गोष्टींपासून आणि पवित्र शास्त्र सांगतं त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या वासनेपासून आम्हाला केवळ आणि केवळ आमच्या जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तोच तुम्हाला आणि मला या सर्व चुकीच्या गोष्टींपासून वाचवणार आहे. आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊ. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. थँक्यू, थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू. थँक्यू लॉर्ड. थँक्यू. कर मेरी मुझे
जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, हालेलुया, यीशु। हालेलुया, हालेलुया, यीशु। आपण सर्वजण देवाला धन्यवाद देऊ. कारण तो चांगला, त्याची कृपा, त्याची दया तुमच्याने माझ्यावर आहे. आपण सर्व देवाला गौरव आणि सन्मान देऊ. कारण तो तुमच्याने माझ्यामध्ये आहे. कारण त्याची प्रीती तुमच्याने माझ्यावर आहे. आपण आपलं लक्ष केवळ ते आपलं बघून देऊ. त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आम्ही सर्वजण देवाचं आमच्या मुखातून गौरवाचे शब्द काढतो. कारण तो तुमच्या माझ्या सर्व पापांची क्षमा करणार आहे. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Praise God. Hallelujah. सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटनों में टेकूं बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। Thank you, Lord. हालेलुया, Praise God. हालेलुया, यीशु। हालेलुया, हालेलुया, यीशु। तो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये Thank you, Jesus. Thank you, Lord. प्रार्थना। ओ तेरी स्तुति और हात उंच करून देवाला धन्यवाद देऊ. त्याची स्तुती करता करू. हूँ मैं तुमच्या माझ्यामध्ये आहे. तुझसे तुमच्या माझ्यामध्ये आहे. प्रार्थना। महिमा से तेरी Hallelujah. जगह Oh, Lord. जो भी तू चाहे तू यहाँ पे करे। हालेलुया, हालेलुया, यीशु। हालेलुया, हालेलुया, यीशु। त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आणि त्याच्या मंडळीमध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे करावं. त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्याची स्तुती करावी. त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्याला गौरव द्यावा. हीच प्रार्थना आज आपण त्याला करणार आहोत. कारण त्याच्या वचनाप्रमाणे तू तुमच्या आणि माझ्यामध्ये हालेलुया लॉर्ड. हे पवित्र पित्या तुला धन्यवाद देतो. कारण खरोखर माझे देव तुझ्या वचनाने आमची मन उल्हासतात. तुझ्या वचनाने आम्ही आनंदी होतो. प्रभू तुझ्या स्तुती आराधनेने प्रभू तू आमच्या मनाला विचाराला प्रफुल्लित करतोस. त्याबद्दल आम्ही तुझ्या आभार मानतो. प्रेम पित्या इथून पुढचं संपूर्ण वेळ काय यावेळी स्तुती आराधण्याचं लिडिंग करत असताना विशेष करून तुझी कृपा तुझी दया दीक्षासाठी मी कृपा मागतो. माझ्या तुझ्या पवित्र आत्म्याची पाखर तिच्यावर असो आणि तुझं गौरव करण्यासाठी प्रभू तिला सहाय्य. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. सर्व सन्मान आणि गौरव तुला देतो. जे लोक तुझ्या मंदिराकडे येत आहेत त्यांचे मार्ग ख्रिस्त येशूच्या नावाने मोकळे केले असो. आभार मानत ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणून ऐकते. प्रेज लॉर्ड. आपण यावेळेस उभे असतानाच
देवाला धन्यवाद देणार आहोत आणि स्तुती आराधनेमध्ये जाणार आहोत. यावेळेस आजचं लिडिंग दीक्षाकडे आहे आणि ती आपल्याला स्तुती आणि आराधनेमध्ये चालते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व कसे आहात? छान. मजेत आहात ना? आनंदित? आपल्याला देवाने त्याच्या चरणी घेतलं आहे, तर आपण गीत गाऊन त्याच्या नावाला उंचवूया, त्याला गौरवूया आणि त्याला थँक्यू म्हणूया. तर आपण फर्स्ट गीत गाऊया, शोर दुनिया में ये हो गया, पेज नंबर 75, गीत नंबर 259. शोर दुनिया में हो गया, शोर दुनिया में हो गया, आज पैदा हो गया, आज पैदा हो आपल्यासाठी रोज काय आहे? ख्रिस्त जयंती आहे. रोज आपल्यासाठी देव जन्मलेला आहे. तर आपण पुढचं गीत गाऊया, नारे लगावर गाव रे, पेज नंबर 74, गीत नंबर 256. नारे लगावर गाव रे, जगा मसीहा जगाव रे.
द टाइम God is good. देव कसा आहे सर्वदा चांगला आहे. तर आपण ते गीत गाता म्हणतोय की जीवन से उलझावर आहे येशू के पास जेव्हा आपण येतो तर आपलं जीवन कसं होतं सुरळीत होतं. तर आपण नेहमी देवावरच डिपेंड राहावं अशी त्याची इच्छा आहे. तर आपण पुढचं गीत गाऊया. जय जय प्रभू येशू की, पेज नंबर 71, गीत नंबर 242. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हमको बचाने आया जगत में, त्याची आपल्याला काय करायची, स्तुती करायची आहे. आपण त्याला फक्त काय देऊ शकतो, आपल्या ओटाचं फळ. तर आपण गप न राहता देवाचं गीत गाऊ, त्याला उंचवूया, त्याला गौरवूया. आपण नेक्स्ट गीत गाऊया, हो जय जयकार, पेज नंबर 68 टू गीत नंबर 232. आणि 232 गीत कान नंबर 68. हो जय जयकार करे. आपल्याला सुंदरशा समय त्याच्या शरणी घेतलंय. तो आपल्याला म्हणतो की यीशु पर जिसका भरोसा वो तो कभी न डरेगा, चाहे बीमारी, चाहे गरिबी, चाहे वो आकाल. तो आपल्याला सर्व संकटापासून सोडवणारा देव आहे. आपण गप न राहता आपण त्याच्या नावाला उंचवूया, त्याला गौरवूया. आपण त्याला उंचवूया, त्याला गौरवूया. त्यांनी आपल्यासाठी त्या क्रॉसवर त्याचा प्राण देऊन पुन्हा एकदा तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला असताना आपण आपल्याला जर तुम्हाला वाटत असेल की कशाबद्दल देवाला धन्यवाद देऊ, तर त्या क्रॉसची आठवण करा. त्यांनी काय काय आपल्यासाठी केलं आहे आणि आपण त्याद्वारे देवाला धन्यवाद देऊ. आज आपण इथे उभा आहोत तर फक्त त्याच्या दया आणि करुणामुळे. आपण त्याला उंचवूया, त्याला गौरवूया, कारण तो कसा आहे, महान आहे. तो स्तुतीस पात्र आहे, तो प्रियस योग्य आहे. आपण देवाला खरोखर थँक्यू म्हणतो, बिकॉज आपण त्याला काय देऊ नाही शकत. फक्त आपण आपल्या ओटाचं फळ त्याला देत असताना आपल्याला देवाला मागं की देवा मला तुला उंचवण्यासाठी शब्द येस थँक्यू
आपण त्याच्या नावाला उत्सवूया, त्याला गौरव. तो आपला मसीहा आहे, तो आपल्याला जल दिलंय, तर तो आपण त्यामुळे तृप्त होत असताना आपण त्याची दया करून ओळखून त्याला थँक्यू म्हणू, कारण की तो चांगला आहे. प्रत्येक आत्म्याशी बोलतो, प्रत्येक आत्म्याला तू टच करते, तुझ्या पवित्र आत्म्याची तेव्हा मला आत्म्याने आणि खरेपणाने तुझी स्तुती भक्ती करण्यासाठी खूप खूप आदर आहे. Yes, thank you, Jesus. Thank you, Prabhu. Thank you, Jesus. Really, really worship you. Yes, Jesus. Thank you. खरोखर देवा तू महान आहेस. Thank you, Jesus. Thank you, God. Thank you, Holy Spirit. Yes, God. मेरे मार खाने से यीशु मेरे शिफा पाई है, तेरे गुण गाने से मेरी मुझको रिहाई है, तेरे मार खाने से
खाऊन आपल्याला काय मिळालंय, शिफा मिळाली आहे, त्याच्या पूर्ण आपल्याला शिफा मिळाली, आपण मुक्त झालो आहोत, आपल्याला देवाने त्या दरदरीतून त्या पापातून मुक्त केलं आहे, तर आपण त्याला थँक्यू म्हणूया. खरंच तो किती ग्रेट आहे, त्याने आपल्यासाठी इतके फटके खाल्ले, त्याला किती किती त्याला फटके मारण्यात आले, तरी पण तो म्हणतो की हे बाप्पा यांना क्षमा कर. तसं आपण फॉरगिव्ह करणारं अंतःकरण आपल्याकडे ठेवायला पाहिजे. जरी आपल्याला कोणी काही बोललं तरी आपण त्याला माफच करायला पाहिजे. असं देवाने आपल्याला शिकवलं असताना आज आपल्याकडे संधी आहे देवाचे गुण घेण्यासाठी. जो बोध आज आपल्याला देव करत आहे की तुम्ही पण माफ करा, तुम्ही पण फॉरगिव्ह करा. तर आपण प्रत्येक आपल्या मनात कोणाविषयी काय नाही ठेवता आपण सर्वांना फॉरगिव्ह करू. हा नवीन दिवस आहे, नवीन लाईफ आहे. आपण देवामध्ये रिबॉर्न झालेलो असताना देवाने आपल्याला सांगितलं आहे की प्लीज तुम्ही पण क्षमा करा. आपण त्याची खुशबू आपल्या सासामध्ये बसवली पाहिजे आहे. आपण ट्राय करत असताना अनेक अडचणी संकट येतात, पण त्याला फेस करायचे देव तुम्हाला स्ट्रेंथ देईल, तशी शक्ती तुम्हाला तो देईल. तर तुम्ही न गिव्ह अप करता, धीर न सोडता देव तुम्ही धीर धरून देवावर विश्वास ठेवून चाला. तो खरंच ग्रेट आहे, तो महान आहे. तुम्ही त्याचा एक्सपिरियन्स घ्या, तुम्ही त्याचा अनुभव घ्या. तो किती चांगला आहे, तो त्याने तुम्हाला प्रॉमिस केला आहे, तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही. येस जीसस, खरंच तू ग्रेट आहेस देवा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू फादर. आम्हाला विश्वास आहे प्रभू तू प्रत्येक सोलशी आज बोलला आहे. जे प्रॉब्लेम आणि अडचणी त्यांना आहे देवा, ते तुझ्यापेक्षा मोठे नाहीत देवा. ते तुझ्या गौरवासाठी तू आमच्या लाईफ मध्ये देस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. खरंच देवा तू महान आहेस, तू ग्रेट आहेस देवा. आपण सर्व परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद म्हणतो. जरी आज आपण कर्जात असलो, तरी आज आपण आपल्या अंतकरणात दुःख असले तरी आपण देवाला थँक्यू म्हणतो. कारण की त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. त्याच्या मोठ्यापेक्षा आपलं कर्ज नाही, त्याच्या मोठ्यापेक्षा आपले प्रॉब्लेम्स नाही. तो सर्वात मोठा आहे, तो सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्याला काही अशक्य नाही. जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो तर आपल्यालाही काही अशक्य नाही. तो आहे म्हणून आपण इथं आज आहोत. त्याने आज आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या मंदिरामध्ये घेऊन आला आहे. तर आजपर्यंत जर त्याने आपल्याला चालवलं आहे, इथपर्यंत पोहोचलाय, तर पुढेही तोच चालवणारा महान देव आहे. तर आपण त्याच्यावरच विश्वास ठेवून त्याला थँक्यू म्हणत आपण देवाला धन्यवाद देऊन देवाला खरोखर त्याला उंचवूया. आपण त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तो नाही सोडत, पण आपण त्याला विसरतो. तर देवाकडे प्रेयर करा की आम्ही तुला न विसरू अशी कृपा तो आमच्यावर कर. देवा तू तिथंच असतो पण आम्ही तुझ्यापासून लांब जातो. देवा प्लीज तुझं आणि आमचं रिलेशन इतकं स्ट्रॉंग होऊ दे की देवा खरोखर जसं त्या शिष्यांना लोक म्हणले होते की हे जगाचे उलथा पालत करणारे लोक आहेत, तसा या सिओन एबेल फेलोशिपच्या प्रत्येक फॅमिली मेंबर कर बघून देवा हा पूर्ण येरोडा परिसर म्हणजे खरोखर हे जिवंत लोकांचे देव आहे. देवा तू आमच्यावर अशी कृपा कर प्रभू, तू आमच्यावर दया करणारा देव आहे. तू महान आहेस देवा, तू ग्रेट आहेस प्रभू. येस जीसस, थँक्यू सो मच. तूने वादा पूरा कर दिया है, तूने पास उसे भर दिया है, तूने वादा पूरा कर दिया है, तूने पाक उसे भर दिया है, तूने मेरे कदमों को आसमानी दिखाई है, तूने मेरे त्यांनी त्याचे प्रॉमिसेस पूर्ण केले आहेत. तर त्याची इच्छा आहे आपण त्याच्या आज्ञाप्रमाणे पाळावं, आज्ञाप्रमाणे चालावं. तुझसा नहीं कोई तुझसा नहीं, कोई चारा
त्याच्यासारखं कोणी नाही, त्याच्यासारखं प्रीती करणारं कोणी नाही. आपण किती फक्त पाप केलं तरी तो आपल्याला जवळ घेतो. आपण त्याला थँक्यू म्हणूया, तो किती महान आहे. त्याच्यासारखं कोणीच नाही. त्याच्या रक्ताने आपल्याला शिफा मिळाली आहे. Yes, Jesus, thank you. Thank you, धन्यवाद 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 माझ्या प्रभूच्या. धन्यवाद हालेलुया धन्यवाद धन्यवाद आपण प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, खरोखर तुझ्या नावाला उंचवते प्रभू, तुला गौरव. खरंच देवा तू महान आहेस, तू ग्रेट आहेस देवा. देवा तुला आवडेन अशी देवा तुझ्या पवित्र आत्म्याने भरून प्रत्येकाकडून तू तुझी स्तुती महिमा करून घेतलीस, त्याबद्दल मी तुझे आभार मानते देवा. विशेष करून तू प्रत्येकाचे मार्ग ह्या तुला भेटण्यासाठी, मंदिराकडे येण्यासाठी तू मोकळे केलेस. थँक्यू थँक्यू गॉड. हे आमच्या नाही तर देवा तू तुझ्या इच्छेप्रमाणे आम्हाला इथे घेऊन आलास देवा. मी खरोखर तुझे आभार मानते देवा. देवा तू प्रत्येकाच्या सोलला नक्कीच बोलला असशील देवा. प्रत्येकाला तू नक्कीच तुझ्या आत्म्याद्वारे देवा स्पर्श केलास, त्याबद्दल मी तुझे आभार मानते देवा. देवा तू रोज आणि रोज तुझी नव्याने आम्हाला प्रचिती देतोस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देवा. आम्ही तुझ्यावरच विश्वास ठेवून चालत असताना, प्रत्येक देवा अडी अडचण संकटाला आम्ही फेस करत असताना तू आम्हाला ती स्ट्रेंथ देतोस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देवा. आमच्या विश्वासामध्ये अजून भर घाल देवा. तो देवा कमी न होता देवा आणखी वाढू दे प्रभू. प्लीज तू तुझी कृपा दया आमच्यावर कर देवा. देवा तू स्तुती आराधनेमध्ये उतरून आलास आणि देवा तू आमच्यामध्ये आहेस, त्याबद्दल मी तुझे आभार मानते देवा. इथून पुढे जे वचन होईल देवा, अंकलचं मुख असू दे पण तू त्यांना शब्द बोल. जे तुझी इच्छा आहे तुझ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची, ती तुझ्या सेवकाद्वारे तू ख्रिस्त येशूच्या नावात पूर्ण कर. आणि देवा ते आम्ही ऐकून सोडून देणार नाही, तर देवा ते आमच्या रिअल लाईफ मध्ये अप्लाय करणारे लोक आहेत. अशी कृपा द्या तू आमच्यावर कर. तू आम्हाला घडवत असताना प्रभू देवा आम्हाला तू तुझ्या कृपेत आणि दयेत ठेव देवा. देवा तू आम्हाला लीन कर, नम्र कर प्रभू. देवा तू आम्हाला प्रत्येक देवा अडी अडचणीपासून वाचवतोस, त्याबद्दल मी तुझे आभार मानते देवा. देवा तू आम्हाला लीन नम्र कर देवा, आणि त्याद्वारे फक्त तू उंचवला जा देवा, तू गौरवला जा देवा. देवा जो देव, जो प्रीती, जी देवा सौम्यता आमच्यामध्ये तू भरली आहेस देव, ते आम्ही इतरांपर्यंत स्प्रेड करण्यासाठी तू तुझी कृपा दया. जे कोणी ऑनलाईन बघत आहे देवा, त्या प्रत्येकाला तू स्पर्शच केला आहेस, आम्हाला पूर्ण विश्वास आहे देवा. आणि त्याद्वारे आम्ही नाही तर फक्त तुझं नाव त्या लोकांपर्यंत पोहोचलं देवा. जो तू एकच खरा देवा आहेस देवा, ते त्यांना कळू द्या अशी कृपा देवा. दान पात्र देवा, साक्ष वचन सर्व तुझ्या हातात देते. सर्वबद्दल देवा तुझे आभार आणि उपकार मानते देवा. देवा सर्व तुझ्या इच्छेवर सोपवते, तुमचा वेळ का समज सर्व तुझ्या हातात देती. लहानशी नम्र विनंती धन्यता आणणारा प्रभू येशूच्या गोड आणि अतिप्रिय नावात केली, म्हणून तू ऐकलीस पित्या. पुढचा वेळ मी अंकल Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. God is good All the time. and all the time. God is good. आज सर्वजण तुम्ही इथं मंदिराला आला आहात, देवाला धन्यवाद देऊ. आणि सर्वांचं शिवनवे फेलोशिपच्या द्वारे मी पाळक या नात्याने तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आज जी स्तुती आणि आराधना आम्हाला देवा करता आली त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देऊ. कारण स्तुती आणि आराधना करणं हे चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण स्तुती आणि आराधना केल्यानंतर परमेश्वर
जेव्हा आम्ही स्तुती आराधना करतो देवाला ते आवडतं. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आपण यावेळेस पुढे जात असताना आज जो विषय आहे त्या विषयाकडे जे तुम्ही वाचला असेल, ख्रिस्त माझा हालेलुया, या विषयाखाली आम्ही आज येशू ख्रिस्ताविषयी पाहणार आहोत. कारण ते गीत आहे, ख्रिस्त माझा तो सर्वांचा. ख्रिस्त पुन्हा एकाचा नाही, कुठल्या एका राष्ट्राचा नाही किंवा एका कमिटीचा नाही, कुणाचा, तो सगळ्यांचा आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो सगळ्यांचा आहे. तो सगळ्यांचे अश्रू पुसणार आहे. तो सगळ्यांच्या साठी या जगात आला, सगळ्यांची काळजी घेणार आहे. त्याच्यासारखा कोणीच नाही. आणि म्हणून तो संपूर्ण जगाचा तारणारा आहे. तो तुमचा आणि माझा मित्र आहे. प्रेज लॉर्ड. तुम्ही त्याला आपलं काळजी, आपली चिंता, तुमच्या मनामध्ये असलेलं दुःख, तुमच्या मनामध्ये असलेली गोंधळ, तुमच्या मनामध्ये असलेलं सर्व काहीही असेल तरी तुम्ही त्याला सांगू शकता आणि तो ऐकणार आहे. आमेन. बरेचदा आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही बऱ्याच लोकांचं ऐकून घेत नाही, कारण आम्हाला वेळ नसतो, कारण आम्हाला ऐकण्याची इच्छा नसते, कारण आम्हाला जे माणूस सांगतो त्या गोष्टी पटत नाही. अनेक कारणं आहेत ऐकून न घेण्याची. पण देवाला धन्यवाद देऊ की असा एक आहे की जो तुमचं माझं ऐकतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच्या माग केवळ तुमच्या आणि माझ्यावर असलेलं त्याचं प्रेम, ते त्याला थांबवतं. आणि आमच्या कितीही बोरिंग, कितीही चुकीच्या कशाही मागण्या असोत किंवा कुठल्याही प्रकारचं बोलणं असो, पण तो कधीच त्या व्यक्तीला निग्लेक्ट करत नाही, त्या व्यक्तीला बाजूला सरकवत नाही. असा तुमचा माझा ख्रिस्त आहे. आणि तो तुमचा माझा नाही, तर संपूर्ण जगाचा आहे. आणि म्हणून आपण यावेळेस आज ख्रिस्त माझा तो सर्वांचा या टायटल खाली आज आम्ही ज्या वचनाकडे जाणार आहोत त्याआधी स्तोत्र वाचन जे आहे त्याकडे आम्ही वाचणार आहोत. आणि ते तुम्ही माझ्या माग म्हणू शकता. स्तोत्र 51 आणि 1 ते 10 वचनं ही आपण आज वाचणार आहोत. त्यामध्ये वाचत असताना मी तुमच्या पुढं म्हणतो, तुम्ही माझ्या माग ते म्हणू शकता. आपण सगळे तयार आहोत. स्तोत्र 51. हे देवा, तू आपल्या वात्सल्यास अनुसरून मजवर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप मज पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील व निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. यजोबाने माझा पाप मळ काढ, म्हणजे मी निर्मळ होईल.
मला धू मला धू म्हणजे म्हणजे मी बर्फाहून पांढरा होईल. मी बर्फाहून पांढरा होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे. माझ्या कानी पडू दे. म्हणजे म्हणजे तू मोडलेली माझी हाडे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. उल्हासतील. माझ्या पापापासून माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव. तो आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध माझे सर्व अपराध पुसून टाक. पुसून टाक. हे देवा हे देवा माझ्या ठाई माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न शुद्ध कर. हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा खा. स्थिर असा आत्मा पूर्ण घाला. आमेन. आमेन. ही देवाकडं स्तोत्रकर्त्याने केलेली प्रार्थना आहे. आणि या प्रार्थनेमध्ये त्याने आपल्या स्वतःची कबुली दिलेली आहे. मी पापी आहे, जन्माचा पापी आहे हे कबूल करून तो देवाकडं क्षमा मागतो आपल्यासाठी. तो देवाकडं पश्चाताप करतो आणि देवाला सांगतो की माझ्या ठाई शुद्ध अंतःकरण. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण तो म्हणतो की एका ठिकाणी आणि तो असं मी वाचलं, त्या आपण वाचलं 8 आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे. म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. प्रेज लॉर्ड. हालेलुया. खरोखर तुमचा आणि माझा जो परमेश्वर देव आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी चांगल्या त्या गोष्टी केल्याशिवाय राहत नाही. आणि ही स्तोत्रकर्त्याची जी प्रार्थना आहे, स्तोत्र 51, यामध्ये आम्ही वाचलं की मी जन्माचा पापी आहे. म्हणजेच आम्ही जगात येताना पाप घेऊन येतो. आणि त्याच गोष्टींसाठी आज आम्ही विचार करत आहोत. इब्री लोकांचं पत्र याचा 2रा अध्याय काढा. इब्री लोकांचं पत्र 2रा अध्याय आणि त्यातले काही वचन आपण वाचणार आहोत. आणि आज तुमचा आणि माझा ख्रिस्त किती उत्तम आहे, जो तुम्हाला आणि मला उत्तम त्या गोष्टी आणि त्याने माझ्यासाठी तुमच्यासाठी काय केलंय याकडे आम्ही आमचं लक्ष लावत असताना मी तुमच्यासाठी वाचतो इब्री लोकांचं पत्र 2रा अध्याय 14 पासून ते 18 वचनापर्यंत. ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपण करणारा म्हणजे सैतान याला आपल्या मरणाने नाहीसे करावे. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले त्या सर्वांस मोकळे करावे. सर्वांस माहित आहे की तो देवदूतांच्या साह्यास नव्हे तर अब्रामाच्या संतानाच्या साह्यास येतो. यास्तव त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधुवर्गासारखे होणे अगत्य होते, यासाठी की लोकांच्या पापाचे प्रायश्चित्त करण्याकरिता आपण देवासंबंधी गोष्टीविषयी दयाळू व विश्वासू मुख्य याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःखच भोगिले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ झाला आहे. प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ. या वचनाविषयी आम्ही काही गोष्टी थोडक्या वेळामध्ये आम्ही पाहणार आहोत की ख्रिस्त माझा तो सर्वांचा जो आहे तो या जगात कशासाठी आला, तो या जगामध्ये काय करण्यासाठी आला, किंवा येशू ख्रिस्त हा कशा प्रकारे किंवा कसा एकच जिवंत देव आहे की ज्याकडं आम्ही जाऊ शकतो, ज्याकडं आम्ही विश्वासाने जाऊ शकतो, ज्याकडं आम्ही आमचं लक्ष लावू शकतो. कारण तो जगात ज्या चुकीच्या समजुती आहेत त्याकडे थोडंसं जर आम्ही लक्ष दिलं तर येशू ख्रिस्त कुठल्या तरी एका देशाचा आहे. येशू ख्रिस्त हा ख्रिस्ती लोक बनवण्यासाठी किंवा सगळ्या भाकडकथा ज्या आहेत, कारण या जगातल्या मनुष्याला जर खरी शांती, खरं आरोग्य, तारण, मोक्ष, पापांची क्षमा जर पाहिजे तर या
पृथ्वीवर असलेला प्रत्येक मनुष्य त्या गोष्टींकडे किंवा जिथनं ते मिळेल त्याकडे जाणं हे गरजेचं आहे. पण ज्याकडे आम्ही जातो त्याकडून आम्हाला पापांची क्षमा मिळते का? त्याकडून आम्हाला पश्चातापी अंतःकरण मिळतं का? किंवा त्या गोष्टींकडून आम्हाला सार्वकालिक जीवन किंवा मोक्ष किंवा तारण मिळतं का? हा विचार करणं गरजेचं आहे. आणि जर ते मिळत असेल तर त्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीने किंवा त्या गोष्टीने आमच्यासाठी काय भरपाई केलेली आहे ह्या देखील गोष्टींची गरज आहे. कारण एखाद्या व्यक्ती, उदाहरणार्थ जर आम्ही घेतलं तर मी एखाद्या व्यक्तीकडे गेलो, मला जी गरज आहे ती त्या व्यक्तीकडं ज्यावेळेस मी जातो ती त्याच्याकडनं मला मिळण्यासाठी त्याच्याकडे ती असली पाहिजे. जर त्याकडे नसेल तर मी त्याच्याकडनं पुन्हा खाली आत येऊ शकतो काही न मिळवता. आणि म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र हे एकच शास्त्र आहे की ज्या शास्त्रामध्ये आम्हाला पश्चातापाचा मार्ग दिसतो, आम्हाला पाप क्षमेचा मार्ग दिसतो, आम्हाला मोक्ष प्राप्तीचा मार्ग दिसतो, आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग दिसतो. त्याचं कारण हे की फक्त लिहिलेलं नाही, फक्त लिहिलेलं नाही तर ज्याने ही कृती केली त्याचं वर्णन या पवित्र शास्त्रामध्ये आहे. ज्याने या सगळ्या आमच्या संपूर्ण जगाच्या प्रत्येक व्यक्तीच्या पापासाठी जो दंड भरला, जी किंमत मोजली, त्याचं या पवित्र शास्त्रामध्ये स्पष्टीकरण आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा येशू ख्रिस्ताकडे जातो तेव्हा तुम्हाला आणि मला शांती मिळते, कारण त्या शांतीसाठी त्याने किंमत मोजलेली आहे. जेव्हा आम्ही पश्चाताप करून देवाकडे, त्या येशू ख्रिस्ताकडे धाव घेतो, त्यावेळेस आम्हाला पापांची क्षमा मिळते, कारण त्याने आपलं रक्त त्या वधस्तंभावर वाहिलेलं आहे. आम्ही खूप त्रासलेला असतो, खूप संकटामध्ये असतो, आम्हाला मार्ग मिळत नाही, आम्ही काय करावं समजत नाही, अनेक लोकांकडे जाऊन सुद्धा त्या गोष्टींचा आम्हाला खुलासा होत नाही किंवा त्या गोष्टींवर आम्हाला पर्याय मिळू शकत नाही. इतक्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये आम्ही असतो. आणि जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताकडे जातो तेव्हा त्या सगळ्या गोष्टींवर आम्हाला सोल्युशन मिळतं, आम्हाला त्याच्यावर पर्याय मिळतो. त्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात तो सिद्ध करतो, सगळ्या घालून देतो. त्याचं कारण तो त्या दुःखातून गेलेला आहे. आत्ताच आम्ही या ठिकाणी वाचलं, मनुष्य ज्या परिस्थितीतून आज संपूर्ण जग, तुम्ही आम्ही कोणीही या जगातला असेल, तो ज्या परिस्थितीतून आज जात आहे त्या प्रत्येक गोष्टींची जाणीव येशू ख्रिस्ताला आहे. तो त्यातून गेलेला आहे आणि म्हणून आमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवर त्याच्याकडे सोल्युशन आहे. कारण शास्त्र आम्हाला सांगते इब्री लोकांच्या पत्रामध्ये, आता जे आम्ही वाचलं 14 वचन, ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. प्रेज लॉर्ड. जो स्वर्गातून येतो, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तो परमेश्वर देव त्याला स्वर्गातनं खाली पाठवतो. तो असं शास्त्र सांगतं की तो रक्त मांसाचा झाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. याचा अर्थ की तो रक्त मांसाचा नव्हता, तो देव म्हणून या संपूर्ण सृष्टीचा चालक आणि मालक आहे. त्याची जी वस्तू, त्याची जी सत्यता आहे ती ही आहे की सगळं जग घडवणारा तो आहे. त्याला तुम्ही आणि पाहू शकत नाही. जो परमेश्वर आहे त्याला तुम्ही आणि बघू शकत नाही. पण तुम्हाला आणि मला रक्त, जे तुम्ही आणि मी रक्त मांसाचे आहोत, त्या सारखा तो बनून तुमच्या आणि माझ्यामध्ये तो राहिला.
कारण तो तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो, कारण त्याने तुम्हाला मला घडवलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराने येशू ख्रिस्ताला या जगामध्ये रक्त मांसाचं बनवून मरियेच्या उदरातून देवाने त्याला या जगात पाठवलं. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, पवित्र आत्म्याच्या द्वारे. प्रेज लॉर्ड. आणि जे प्रेम देवाचं ते योहान 3:16 मध्ये आम्ही वाचतो, त्या प्रेमाच्या खातर तुमच्या आणि माझ्यावर प्रेम जे आहे त्या प्रेमा खातर तो येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी रक्त मांसाचा घडून किंवा रक्त मांसाचा झाला आणि या जगामध्ये तुमच्या आणि माझ्या संगत तो ज्यावेळेस आम्ही वाचलं त्यावेळेस. कारण तुम्हाला मला माहिती आहे, आत्ताच आम्ही स्तोत्र एका वाचलं. पवित्र शास्त्र सांगतं की मी जन्माचाच पापी आहे, मी जन्माचा पापी आहे, मी माझ्या आईच्या उदरात घडत असतानाचा पापी आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आईच्या उदरातून बाहेर येतो तेव्हा पाप घेऊन येतो. तुमचा आणि माझा स्वभाव पापी आहे आणि म्हणून आम्ही पापाकडे जास्त लवकर अट्रॅक्शन आम्हाला ओढलं जातं, आम्ही पापाकडे जास्त लवकर अटॅच होतो. या ठिकाणी आम्ही वाचतो की हा जो येशू ख्रिस्त, पहिली गोष्ट आम्ही जर पाहिली, येशू ख्रिस्त या जगामध्ये रक्त मांसाचा होऊन आला. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं यासाठी की मरणावर धनीपण करणारा म्हणजे सैतान याला आपल्या मरणाने नाहीसे करावे. जे पापाचा परिणाम मरण आहे, मरण आलं कुठून जर प्रश्न विचारला तर लोक आणि अनेक लोक तुम्हाला सांगतील की या जगामध्ये जे स्थिती आहे, जे जन्म मरण हे आहे, हे चालत राहणार. पण आलं कुठून? शास्त्र आम्हाला ते सांगतं. उत्पत्तीमध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं आदाम आणि हवा यांच्या द्वारे जे सैतानाने त्यांना भुरळ घालून पापामध्ये देवाची आज्ञा मोडण्यासाठी मोडायला लावली, त्याच दिवसापासून, त्याच वेळेपासून मनुष्य पापामध्ये गेला आणि त्या दिवसापासून पाप आणि पापाचा प्रत्येक परिणाम आज या जगावर हवी आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं या ठिकाणी येशू ख्रिस्ताबद्दल की तो रक्त मांसाचा होऊन आला यासाठी की मरणावर धनीपण करणारा जो सैतान त्याला आपल्या मरणाने नाहीसे करावे. आणि म्हणून येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मारला गेला, तो मेला. तो मरणं गरजेचं होतं, तो मरणं गरजेचं होतं कारण त्या मरणाने मरण नाहीसं होणार. जो पापाचा परिणाम आहे आज या जगामध्ये आहे, लोक मरतात. पवित्र शास्त्र सांगतं मरणाच्या विषयी, पवित्र शास्त्र सांगतं की ते झोपी गेलेले आहेत. पण लोक जगाच्या दृष्टिकोनातून जो मनुष्य जगात आला तो मेला, संपला, त्याच्यानंतर आशा नाही. पण पवित्र शास्त्र तुम्हाला मला मरणानंतरची आशा देत आहे. शास्त्राप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे जी व्यक्ती ख्रिस्तामध्ये जगाच्या बोलण्याप्रमाणे मरते ती देवाच्या दृष्टिकोनातून काही काळ ती झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे. थोडक्यात आम्ही बरेचदा हॉस्पिटलमध्ये बघतो की एखादी अशी व्यक्ती असते की जिला आयसीयू मध्ये ठेवलेलं असतं आणि ती कोमामध्ये जाते, काही करू शकत नाही. डॉक्टर देखील सांगतात आहे, पण तो व्यक्ती बोलू शकत नाही, पाहू शकत नाही, कुणालाही जाणू शकत नाही. कोमा हा जो एक प्रकार आहे तो जिवंत असून त्याला काही करता येत नाही. ही अवस्था ख्रिस्ती विश्वासामध्ये मरणाची आहे, कारण त्याला पुरावा आहे, पवित्र शास्त्र आहे. कारण शास्त्र आम्हाला सांगतं जेव्हा तो येईल त्यावेळेस ते उठतील. प्रेज लॉर्ड. आणि ते तुम्हाला आणि मला एकमेकाला पाहतील. त्यामुळे तुमचे आणि माझे जे नातेवाईक आहेत
जे लोक आहेत ते आज त्या अवस्थेत आहेत. जगातले अनेक लोक देखील त्या अवस्थेमध्ये आहेत. ते तुम्हाला मला ठाऊक नाही. पण जेव्हा ख्रिस्त येईल त्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं त्याप्रमाणे ते उठतील आणि तुम्हाला मला पाहतील, आम्ही त्यांना पाहू. मरणाविषयी आम्ही इथं हा जो भाग आहे आम्ही विचार करत असताना, आणि म्हणून मरणाला नाहीस करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला. तो मेला, मेल्यानंतर त्याचं काय झालं, तो संपला, नंतर काय माहित नाही, तो तिथंच आहे, अजिबात नाही. पवित्र शास्त्र सांगतं तो पुन्हा तिसऱ्या दिवशी. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हालेलुया. तो तिथं नाही. दूतांनी सांगितलं तो तिथं नाही. हालेलुया. आज सुद्धा आम्ही असं म्हणू शकतो की तो तिथं नाही, तो पित्याच्या जवळ उजवीकडे आहे. तो तुमचा आणि माझा ख्रिस्त आहे. तो या जगामध्ये देहरूपाने आला. प्रेज लॉर्ड. तो देव असून देहरूपाने आला. तो यासाठी की तुमच्याशी बोलावं, माझ्याशी बोलावं. जो पापाच्या परिणामाने लोक त्रस्त झालेले आहेत. पाप जे या जगात आहे त्याने वैतागलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये शांती देण्यासाठी तुमच्या आणि माझ्या सारखा होणार. प्रेज लॉर्ड. तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. संपूर्ण सृष्टी त्याने घडवलेली आहे. तरी तो तुमचा आणि माझा. म्हणून पुढे म्हटलंय, पुढच्या वर्षामध्ये आम्ही जात आहोत पुढे 15 वचन. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले त्या सर्वांस मोकळे करावे. प्रेज लॉर्ड. सगळ्यात महत्वाची हा 15 वचन. जे मरणाच्या भयाने, मरणाच्या दासपणाने बांधलेले आहेत त्या प्रत्येकाला मोकळ करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्त या जगामध्ये यासाठी आला की येशू ख्रिस्त ज्या सैतानाची जी बंधनं आहेत, अनेक लोकांना व्यसनाची बंधनं आहेत. अनेक लोक, मी काल मागच्या आठवड्यामध्ये एक पुस्तक पाहिलं आणि मला तुम्हाला सांगायची, जे लेखक त्यांनी ते लिहिलं होतं खूप सुंदर, की त्यांनी टायटल दिलं होतं, थोडंसं मला आठवतं ते मी तुमच्याशी शेअर करतो. मोबाईलच्या तुरुंगात. मोबाईलच्या तुरुंगामध्ये आज हे जग, आज आमच्या सांगायची काही गरज नाही. आपले लेकरं पहा कुठं आहेत. आज प्रत्येक जण कुठं, तुम्ही कुठल्या ठिकाणी गेलात तर मोबाईल आणि ती व्यक्ती, मोबाईल आणि ती व्यक्ती. मोबाईल, त्या लेखकाने खूप सुंदर दिलं होतं, एक चित्र काढलं होतं चौकट, की ज्याला तुरुंगाच्या सारख्या सळ्या होत्या, मोबाईल आणि त्यामध्ये ती व्यक्ती अडकली. ही बंधनं आहेत, ही बंधनं आहेत. कारण एखादा मुलगा किंवा एखादा व्यक्ती ज्यावेळेस तो तुरुंगामध्ये असतो त्यावेळेस तो तुमच्या आपल्या आप्तांशी, आपल्या घरातल्या लोकांशी भेटू शकत नाही. त्याला ते स्वतंत्र नसतं, कारण तो त्या तुरुंगामध्ये, त्या पिंजऱ्यामध्ये असतो. तीच कंडिशन आज या जगामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आमच्या स्वतःच्या लेकरांची सुद्धा आज ते अशा बंधनामध्ये आहेत, अशा तुरुंगामध्ये आहेत की स्वतःच स्वतंत्र हरून बसलेले आहेत. मोबाईल किंवा व्यसन या सगळ्या गोष्टी मनुष्याला बांधून ठेवण्यासाठी आहेत, की जेणेकरून आम्ही देवापासून दूर राहावं. आम्ही कधीच देवाकडे वळू नये, आमचा मार्ग तिकडे जाऊ नये. आम्हाला गुंतवून ठेवले जातं. ज्याप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतं उत्पत्तीमध्ये, आम्हाला एक उत्तम उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं की सैतान हवेशी बोलतो आणि हवेशी बोलत असताना तो तिला त्यामध्ये गुंढाळतो, किंवा तिच्याशी बोलत असताना तिला ज्या देवाच्या विरोधामध्ये, देवाची आज्ञा मोडण्याच्या मार्गावर त्याला घेऊन जायचं होतं, त्याआधी तो तिच्याशी बोलतो. हे खरं आहे का, हे असं आहे का, हे तसं आहे का, आणि असं बोलत 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 हवा तिच्या बोलण्यामध्ये अडकते.
आणि ती त्या फळाकडे जाऊन ते फळ तोडते जी देवाने आज्ञा दिली होती. आज सुद्धा तुमच्या आमच्या आजूबाजूला असलेली कोणती गोष्ट मला अडकवते लक्षात असू द्या, कृपा करून सावध राहा. जी मला अडकवते, मला देवाच्या जवळ जाऊ देत नाही, मला चर्चला जाऊ देत नाही, काही ना काहीतरी कारण येतं, चर्चला माझी उपस्थिती नाही, सेवा कार्यामध्ये माझा उपयोग होत नाही. कोणतं कारण देवापासून तुम्हाला दूर घेऊन जात आहे याकडे लक्ष द्या. कृपा करून तुम्हाला आठवेल, तुम्हाला समजेल, आपल्या प्रत्येकाला समजेल. कारण प्रियानो एक लक्षात असू द्या, कारण देवाने तुम्हाला मला सोडलेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला इथं पवित्र शास्त्र सांगतं की तो मोकळं करण्यासाठी आला. येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या जीवनामध्ये असलेल्या प्रत्येक बंधन मोकळं करण्यासाठी आला. कारण त्याने त्या मोकळं करण्यासाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे, त्याने रक्त वाहिलेलं आहे, त्याने किंमत मोजलेली आहे. मोकळं करण्यासाठी किंमत मोजली. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्ती एखाद्या तुरुंगामध्ये असतो अडकलेला, किंवा ज्याला जेलमध्ये किंवा पकडलेलं असतं, तुरुंगामध्ये ठेवलेलं असतं, जामीन हा भाग त्या व्यक्तीला मोकळा करतो. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताने तुमच्या मनासाठी त्या वधस्तंभावर आपल्या स्वतःच्या रक्ताचं मोल देऊन तुम्हाला मला खरेदी केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या जो व्यक्ती येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आहे, ज्याने येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून एक्सेप्ट केलेला आहे, ज्याने येशू ख्रिस्ताचं रक्त एक्सेप्ट केलेलं आहे, ज्याने येशू ख्रिस्ताची तो मेला, तो पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला, या सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्र सांगतात त्याप्रमाणे एक्सेप्ट केलंय, कबूल केलेलं आहे, त्याच्यावर कुठल्याच सैतानाच्या बंधनाचा परिणाम चालत नाही. तो कधीच सैतानाच्या बंधनात अडकणार नाही. कारण ते रक्त, ते देवाची प्रीती, ती देवाची कृपा तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. कारण त्याचं नाव इमानुएल आहे, आमच्या सानिध्य देव. पण महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही त्याच्या वाणीकडे लक्ष द्यावं, आम्ही ते वचन एक्सेप्ट करावीत, आम्ही त्याच्या वचनाकडे लक्ष द्यावं, त्याच्या मंदिराकडे लक्ष द्यावं. त्याच्या मंदिरातून सर्व उत्तम त्या गोष्टी आहेत. त्याच्या मंदिरामध्ये शांती आहे, त्याच्या मंदिरामध्ये सर्व उत्तम त्या गोष्टी. कारण पवित्र शास्त्र सांगतं की देव आपल्या मंदिरामध्ये आहे, परमेश्वर आपल्या मंदिरामध्ये आहे. कारण मंदिराला देखील पवित्र शास्त्र इतकं प्राधान्य देतं की येशू ख्रिस्त स्वतः मंदिरात गेलेला आम्ही पाहतो, वाचतो. आणि यासाठीच मंदिरातून जी भरभराट आहे, जी मोकळीकता आहे, ती केवळ येशू ख्रिस्तामुळे आहे. आणि म्हणून कधीही शक्यतो मंदिराला जाणं सोडू नका. कृपा करून या ठिकाणी आम्ही वाचतो की तो मोकळं करण्यासाठी आला. आम्ही ज्यावेळेस मंदिराला येतो, आम्ही ज्यावेळेस सहभागितेमध्ये येतो, आमची बंधनं तुटल्याशिवाय राहणार नाही. आमची बंधनं तुटल्याशिवाय राहणार नाही. कारण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी येशूचं नाव आहे, ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त आहे, त्या ठिकाणी सैतानाच्या कोणत्याच प्रकारच्या युक्त्या कुयुक्त्या चालत नाही. कारण शास्त्र आम्हाला सांगतं की येशूच्या नावाने भूतेही थरथर कापतात. प्रेज द लॉर्ड. अशा ख्रिस्ताला, अशा येशू ख्रिस्ता बरोबर आम्ही असणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला मोकळं करण्यासाठी या जगात आला. कोणीही कोणत्या मोकळं कशापासून, तर पापाच्या बंधनापासून तो मोकळं करण्यासाठी आला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुढे वचन आम्हाला, पुढचं वचन आम्ही वाचतो यामध्ये, सर्वच माहित आहे की तो देव दूतांच्या साह्यास नव्हे तर अब्रामाच्या संतानाच्या साह्यास येतो. अब्रामाचे संतान तुम्ही मी आहोत.
तो देवदूतासाठी नाही आला. शास्त्र आम्हाला सांग, तो देवदूतासाठी नाही आला, तर या जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तो आला. तो कुठल्या जाती धर्मासाठी नव्हे, कुठल्या देशासाठी नाही, तर संपूर्ण जगातील प्रत्येक व्यक्ती, त्या प्रत्येक व्यक्तीला त्या पापाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी, मोकळं करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला. आणि पुढे तो म्हणतो, यास्तव त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधुवर्गासारखे होणे अगत्य होते. प्रेज लॉर्ड. हा शब्द किती महत्वाचा आहे. आपल्या बंधुवर्गासारखे म्हणजे येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा या वचनाप्रमाणे कोण आहे? बंधू आहे. प्रेज लॉर्ड. आम्हाला भाऊ बहीण आहेत, आम्हाला आपले नातेवाईक आहेत, पती पत्नी आहेत, लेकर आहेत. पण त्या नात्यामध्ये सुद्धा फूट पडते, त्या नात्यामध्ये सुद्धा दुरावा निर्माण होतो. पण हा जो बंधू आहे येशू ख्रिस्त, त्याचं नातं इतकं घट्ट आहे की त्या तुमच्या आणि माझ्या भावाने, त्या बंधूने तुमच्या आणि माझ्यासाठी ते रक्त सांडलं, त्या वधस्थानावर आपला प्राण दिला, कारण ते नातं इतकं घट्ट आहे की ते कोणीही तोडू शकत नाही. एक वेळ आमच्याकडनं माघार होईल, पण त्याच्याकडनं कधीच नाही, कारण त्याने तुम्हाला मला विकत घेतले, कारण तो तुमचा आणि माझा बंधू आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र हा शब्द या ठिकाणी आम्हाला आठवण करून देतो. तो म्हणतो यास्तव. यास्तव म्हणजे आम्ही अब्रामाचे म्हणजे संतान आहोत. यास्तव तो तुमच्या आणि माझ्या सहाय्यासाठी येतो, आणि म्हणून यास्तव त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधुवर्गासारखे होणे, तुमच्या आणि माझ्या शरीरासारखं होणं अगत्याचं होतं. म्हणून येशू ख्रिस्त देहाने या जगात आला, कारण तुम्ही आणि मी देहात आहोत. पुढे म्हटलं यासाठी की, पुढं यासाठी या वचनाने पुढे आम्हाला जोडलेलं पाहिजे, यासाठी की लोकांच्या पापाचे प्रायश्चित्त करण्याकरिता, लोकांच्या पापाचे प्रायश्चित्त करण्याकरिता. कारण तुम्ही आणि मी फक्त पापासाठी क्षमा मागू शकतो, फक्त पापासाठी रडू शकतो, पश्चाताप करू शकतो, पण प्रायश्चित्त, तुम्हाला आठवत असेल का मला माहित नाही, पण प्रायश्चित्त घेणं म्हणजे थोडस, जर तुम्ही जुन्या लोकांमध्ये म्हणजे खूप वर्षांपूर्वी, जे एक उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो, जे ज्ञानेश्वर आणि त्यांचे आई वडील ज्या लोकांना त्यांनी वाळीत टाकलं आणि त्यांना प्रायश्चित्त घेण्यासाठी, तुम्ही शाळेत वाचलं असेल ती गोष्ट, आम्हाला शिकवली जाते, प्रायश्चित्त घेण्यासाठी त्यांना दबाव आणला होता. प्रायश्चित्त घेणं याचा अर्थ की आमच्याकडून झालेल्या चुकीसाठी दंड भरणं. तुम्ही मी काय दंड भरू शकतो तुमच्या आणि माझ्या पापासाठी? तुम्ही मी काय करू शकतो की मी जे पाप केलं आहे त्यासाठी? आमचं प्रायश्चित्त देवाजवळ अपूर्ण असं आहे. म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये देहाने आला, की जो पवित्र आत्म्याच्या द्वारे या जगामध्ये येऊन, कारण त्याला प्रायश्चित्त त्याने का भरलं? कारण देवाला प्रायश्चित्त करण्यासाठी जी पहिली पद्धत होती, जर आम्ही थोडस जुन्या करारामध्ये वाचलं तर लोक आपल्या प्रायश्चित्तासाठी एडा किंवा बकरा याजकाकडे घेऊन जात होते, आणि त्याचा उजवा हात त्या बकऱ्यावर ठेवला जात होता, आणि मग त्या याजकाला सांगितलं जात होतं की माझ्या पापांसाठी हा काय आहे? प्रायश्चित्त म्हणून दिला जात आहे. आणि मग याजक त्याचं रक्त परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करत असे, आणि मग त्या व्यक्तीला क्षमा मिळत असे. पण देवाने येशू ख्रिस्ताला एकदाच प्रायश्चित्त करण्यासाठी या जगात पाठवलं. त्याला पोकरा म्हणून या जगात पाठवलं की त्याच्या पवित्र रक्ताने तुम्ही आणि मी शुद्ध व्हावं.
आणि म्हणून तो या जगामध्ये लोकांच्या प्रायश्चित्तासाठी त्या वधस्तंभावर मारला गेला. त्याने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी दंड भरून देवाजवळ स्वतः प्रायश्चित्त केला आणि म्हणून त्याला महान असं याजक म्हटलेलं आहे. तो एकच याजक आहे की ज्याने आपलं स्वतःच रक्त त्या वधस्तंभावर सांडलं. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते यासाठी की लोकांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्याकरिता आपण देवासंबंधी गोष्टी विषयी दयाळू व विश्वासू म्हणून याजक व्हावे. पहा, येशू ख्रिस्त या ठिकाणी पहिली गोष्ट आम्ही वाचली, आम्हाला मोकळं करण्यासाठी. तो या ठिकाणी पापाच्या प्रत्येक प्रकारापासून मोकळं करण्यासाठी, त्या बंधनातून मोकळं करण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला. त्यानंतर आणि नंतर आम्हाला त्याच्या मरणाने मरण नाहीसे करावे म्हणून तो आला. त्यानंतर आम्ही वाचतो की तो याजक, विश्वासू मुख्य याजक व्हावे म्हणून तो या जगात आला. पुढे आम्हाला वाचतो, कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ झाला आहे. या शेवटच्या या पॉइंट मध्ये आम्ही पाहतो या सगळ्या गोष्टी येशू ख्रिस्तानी करत असताना जे दुःख त्याने सहन केलं, ते दुःख तुम्ही आणि मी आज त्यासारखं दुःख या जगातलं कोणीच सहन करू शकत नाही. आणि म्हणून तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, तुम्ही आणि मी या जगातले प्रत्येक जण पापाच्या सत्तेखाली दुःख जे भोगत आहेत किंवा जो परिणाम आहे त्या दुःखापासून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आले. कारण त्याने स्वतः ते दुःख, तुम्ही मी जर मोठ्या दुःखामध्ये असेल, आम्ही कधी कधी सहज म्हणतो माझ्यासारखं दुःख तुम्हाला माहितीच नाही, ही काय प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला माहितीच नाही, इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आहे की तुम्ही अजून त्याच्यात गेला नाही. काय माहिती किती कठीण परिस्थिती. कधी कधी अशा गोष्टी ऐकतो, म्हणजे स्वतःचं दुःख स्वतःला किती जास्त वाटतं. कारण आम्ही असा अनुमान लावून ठेवतो की माझ्या अख्ख्या जगात मी एकटाच दुःखी आहे, दुसरं कोणीच नाही. पण प्रिय लक्षात असतो, जो व्यक्ती, कारण या जगामध्ये पाप आल्यामुळं पापाचा परिणाम दुःख आहे, संकट आहे. त्यामुळे असं कधीच समजू नका की जे मला दुःख आहे त्याच्यासारखं कोणाचं दुःख नाही, की जे मला प्रॉब्लेम आहे त्यासारखं दुसरं कोणाला प्रॉब्लेम नाही. कधीच समजू नका. कारण ही विचारसरणी आम्हाला त्या मोकळं होण्याकडं घेऊन जात नाही. ही विचारसरणी जी आहे ती निगेटिव्ह विचारसरणी किंवा निगेटिव्ह बोलणं ते आम्हाला त्या दुःखामध्ये ठेवण्यासाठी इतकं स्वतःला या परिस्थितीमध्ये घेऊन आम्ही जातो की माझ्यासारखं मला जे त्रास होतो तसा कोणाला नाही. पण तुम्हाला माहित नसेल की अनेक लोक आपल्याही पेक्षा जास्त दुःखामध्ये आहेत. आणि इथं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, येशू ख्रिस्ताकडे आम्ही इकडे या वचनाकडे जर वळलो तर आम्ही वाचतो, कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ झाला आहे. माझं थोडस एक 2 मिनिटासाठी याचा विचार जर केला तर दुःख होत आहे. इथं एक शब्द आम्ही वाचतो, एक वचन वाचतो या ठिकाणी, ज्यांची परीक्षा होते त्यांना. मग आता एक महत्वाची गोष्ट आम्ही इथं थोडीशी जर विचार केला, जे दुःख आहे ते दुःख आहे का परीक्षा आहे? दुःख आहे का परीक्षा आहे? हा विचार करणं गरजेचं आहे. एक विश्वास असणार आहे. परीक्षेमध्ये आम्ही धिटाईने चालणं गरजेचं आहे, माग बसून नाही.
डोक्याला हात लावून नाही, सतत देवाकडे मागणं की प्रभू, म्हणून आम्ही प्रभूने शिकवलेली प्रार्थना काय म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील पिते. परीक्षेत पडू नये हा शब्द आहे त्या ठिकाणी. येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना जर तुम्ही बारकाईने जर वाचली तर आमच्या जीवनातल्या प्रत्येक घडामोडीसाठी ती केलेली आहे, की ज्यामध्ये तुम्हाला आणि मला सहाय्य मिळावं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सर्व दुःख तुमच्यासाठी सोसलं, यासाठी की आम्हाला त्या परीक्षेमध्ये जात असताना धैर्य प्राप्त होतं. आम्ही डोक्याला हात लावून रडत बसू नये, आम्ही कधी निगेटिव्ह विचार करू नये, कारण ज्या दुःखामध्ये येशू ख्रिस्त जे त्रास संकट त्याच्या ज्यावेळेस तो क्रूस खांब घेऊन जात होता, ज्यावेळेस त्याला मारण्यात आलं, फटके मारले, इतकं सगळे दुःख त्याने सोसून तो कधीच बसला नाही, तो मागच कधी राहिला नाही, तर तो पुढे वाटचाल करतो. कुठं? ज्या वधस्तंभावर तो जाऊन मरणार होता, त्याच वधस्तंभाने ज्यावेळेस मरणानंतरचं जीवन, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा मरणातनं उठणार होता, त्याला ठाऊक होतं. आणि प्रत्येक वेळेस शिष्याला तो सांगत होता त्या सकारात्मक विचाराने, तुम्ही आणि मी जगलं पाहिजे, कारण तो तुमच्या माझ्याबरोबर आहे. Praise the Lord. तो तुमचा आणि माझा बंधू आहे, तो तुमचा आणि माझा मित्र आहे, तो तुमच्या आणि माझ्यासाठी या जगात आलेला आहे. त्याला तुम्ही सांगा. आपल्या आई वडिलांकडे जाण्याआधी, आपल्या मित्रांकडे जाण्याआधी, आपल्या पालकाकडे जाण्याआधी, पहिल्यांदा जर कुठं जायचं असेल तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी, तर पहिल्यांदा येशू ख्रिस्ताकडे जा. कारण शास्त्र आम्हाला सांगतं, कोण मित्र येशू आणि सारे ओझे व्हायला. एक गीत खूप सुंदर आहे, कारण तो तुमचा आणि माझा बंधू आहे. Praise the Lord. तो तुम्हाला मला मोकळं करण्यासाठी या जगात आला आहे. त्याने तुमच्या आणि माझ्या सर्व पापांसाठी देवाच्या जवळ त्या वधस्तंभावरनं प्रायश्चित्त केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. आणि म्हणून मी पापापासून क्षमा आम्हाला मिळालेली आहे. असा ख्रिस्त जो तुमचा आणि माझा आहे, तो सगळ्यांचा आहे. देवाला धन्यवाद देऊया. आम्ही आमचे नेत्र बंद करू त्या ख्रिस्ताकडे. आज लोकांच्या पत्रातून दुसऱ्या अध्यायामध्ये जी वचने मी आज वाचलेली आहे, ती आठवण आपण करू की खरोखर माझ्या पापांचं प्रायश्चित्त येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. माझ्या पापांसाठी तो मारला गेला, त्याला गाडण्यात आलं, आणि पुन्हा तो तिसऱ्या दिवशी मरणातनं विजयी झाला, जिवंत झाला. त्याच्या मरणाने सैतानाचा सैतानाने जे पाप पेरलं, त्याद्वारे आलेलं मरण त्याने नाहीसे केलं. त्याच्या मरणाने ते मरण नाहीसे झालेलं आहे. Oh Jesus, thank you Lord. तो विजयी राजा आहे, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला एक्सेप्ट करतो, त्याच्या जीवनामध्ये उत्तम जीवन त्याला मिळाल्याशिवाय राहत. आज आम्ही त्याच्याकडे धावू घेऊ. आज जर तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारांमध्ये आज जर काही गोंधळ असेल, तुम्हाला वाट मिळत नसेल, मी काय करावं काय नाही सुचत नसेल, तर योग्य ठिकाण आहे. आज आपण योग्य ठिकाणी आलो आहोत. जो प्रार्थना ऐकणार आहे, जो कान देणार आहे, ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी दंड भरलेला आहे, तो तुम्हाला मला वाट दाखवल्याशिवाय राहणार. त्या येशूकडे प्रार्थना करा, त्या येशूकडे प्रार्थना करा, त्या येशूकडे प्रार्थना करा. तर म्हणा की प्रभू, मी या ठिकाणी खूप असह्य आहे, मला यातून बाहेर काढण्यासाठी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. त्याला म्हणा की प्रभू येशू, तूच माझा देव आहेस, मी कबूल करतो. तूच माझ्या पापांसाठी प्रायश्चित्त म्हणून त्या वधस्तंभावर आपला प्राण दिलास, मी कबूल करतो. तू माझ्या पापांसाठी मेलास, तुला कबरेत ठेवण्यात आलं, आणि त्या कबरेतनं पुन्हा तिसऱ्या दिवशी तू जिवंत झालास, यावर मी विश्वास ठेवतो. मी एक्सेप्ट करतो. येशू, तुझं नाव मी कबूल करतो माझ्या जीवनामध्ये. प्रेरणा, तो तुमचा माझा बंधू आहे, तो तुमच्या आणि माझ्या जवळ आहे, तो या मंदिरामध्ये, या मंडळीमध्ये आहे, कारण त्याचं वचन आहे की ज्या ठिकाणी माझ्या नावामध्ये 2 किंवा 3 आहेत, त्या ठिकाणी मी आहे. प्रभूला धन्यवाद. आज
तुम्ही आपलं मन त्याच्याकडे मोकळं करू शकता. थँक्यू जीसस. होली लॉर्ड जीसस. थँक्यू. प्रेज द वर्शिप. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. प्रभू तुझ्या लोकांची प्रार्थना तू ऐकली. थँक्यू. 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 देवाला धन्यवाद देऊ. देवाचे आभार आणि उपकार. मी यावेळेस प्रार्थनेचं साठी विनंती करतो वर्षाला की वर्षाने या वेळेस प्रार्थना करून देवाच्या जवळ विनंती करा. आपण सर्वजण त्या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ. प्रार्थना करत असताना आपण आपलं लक्ष त्या प्रार्थनेच्या शब्दांकडे आणि देवाकडं आपण त्या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ. पवित्र पवित्र अति पवित्र सेनाधीश परमेश्वर राजांच्या राजा आणि प्रभूंचे प्रभू दे बाबा. दे बाप्पा सुंदर असे समय दे बाबा. आम्हाला इथं घेऊन आलास दे बाबा आणि प्रार्थना करण्याची संधी दिलीस दे बाबा.